नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग भरती 2026 याच्या अनुषंगाने जे आपण व्हिडिओ सिरीज पाहत आहोत त्यामध्ये आपण जमातीबद्दल महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेत आहोत। तर यामधून बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं आहे। चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या गुरंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रांमध्ये शेअर करत चालायचं। तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण बघूया झारखंडमधील मुंडा जमाती। मुंडा जमाती ज्या झारखंडमध्ये महत्त्वाच्या आहेत त्याबद्दल आपण प्रकर्षाने माहिती जाणून घेऊया। आता या मुंडा जमातीचा धर्म काय बघा। तर ही मुंडा जमात आहे ते काय करतात, सरना धर्माचे पालन करतात। प्रश्न येऊ शकतो तुम्हाला धर्मावर, कोणत्या धर्माचे पालन करतात तर सरना धर्माचे पालन करतात आणि निसर्गपूजक आहेत। ही जी मुंडा जमात आहे यांचे उत्सव कोणकोणते असाही प्रश्न उत्सवावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर त्याचं उत्तर राहील बघा, सरूल आणि कर्मा हे उत्सव काय करतात, साजरे करतात। आणि यांची मुख्य देवता कोणती तर सूर्य, त्यालाच काय सिंगबोगा असं म्हटलं जातं। बघा यांच्यामध्ये माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे मृत्यू संस्कार कसे करतात बघा। तर ही लोक जे शव असतं त्याला दफन करतात आणि त्याची जी कबर असते त्याच्यावर एक दगड ठेवतात आणि त्या दगडाला काय शिसनदिरी असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं तर शिसनदिरी। मग शिसनदिरी म्हणजे काय असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। तर त्यासाठी या बारीक सारीक गोष्टी जी मी तुम्हाला सांगतोय तर ह्या तुम्ही काय करा, नोट डाऊन करत चला, परीक्षेमध्ये तो तुम्हाला उपयोगात येतील। त्याच्यानंतर बघा जंगटोपा। आता जंगटोपा म्हणजे काय असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की मुंडा जमातीमध्ये जंगटोपा कशाला म्हटलं जातं। तर बघा कशासाठी असतो हा जंगटोपा, तर पूर्वजांच्या अस्थीचे जलस्तोत्रात विसर्जन करण्याचा जो विधी असतो त्याला जंगटोपा असं म्हटलं जातं। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया। आता झारखंडमधील इतर जमाती पाहू आपण। तर झारखंडमध्ये आणि कोणकोणत्या प्रकारच्या जमाती राहतात तर बघा, आसूर ही एक जमात राहते, त्यानंतर हो ही एक जमात राहते, त्यानंतर बिरहोर ही एक जमात राहते आणि त्याच्यानंतर उराव ही एक जमात झारखंडमध्ये तुम्हाला दिसून येईल। तर मग आसूर जमातीबद्दल जर तुम्हाला विचारलं तर हे लोक कोणत्या धर्माचं पालन करतात किंवा कोणत्या देवाला पूजितात किंवा कोणत्या कलेमध्ये हे पारंगत आहेत असं तुम्हाला एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं। तर आसूर जे आहेत हे लोखंड वितळण्याचा पारंपरिक कलेत पारंगत आहेत आणि महिषासुराला काय करतात ते आपला पूर्वज मानतात। त्याच्यानंतर जी हो जमात आहे ह्या हो जमातीमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे की यांच्याकडे काय वधूमूल्याची परंपरा आहे। तर आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलगी मुलाकडे नांदायला येते, तर यांच्यामध्ये तसं नाही आहे। तर हे काय मुलगा मुलीच्या कुटुंबाला देतात, म्हणजे थोडक्यात घर जावई अशी पद्धत या हो जमातीमध्ये आहे। त्यानंतर जी बिरहोर जमात आहे तर ही कशामध्ये पारंगत आहे तर ती दोरखंड बनवण्यामध्ये पारंगत आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला असंही विचारलं जाईल बीर म्हणजे काय आणि होर म्हणजे काय। तर बीर म्हणजे जंगल आणि होर म्हणजे लोक, म्हणजेच बिरहोर अशी ही जमात या दोन शब्दापासून बनलेली। त्यानंतर उराव जमात आहे। तर ही उराव जमात काय आहे, आता याच्यावर असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की उराव जमातीमध्ये त्यांच्या पुजाऱ्याला काय म्हटलं जातं किंवा उराव जमात कोणती भाषा बोलते असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो। तर उराव हे काय कुरुख भाषा बोलतात। कोणती भाषा बोलतात, कुरुख। आणि यांच्या पुजाऱ्याला काय म्हटलं जातं तर पाहन असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न आपण बघूया। आता बघूया आपण मेघालयातील जमाती। आता मेघालयामध्ये कोणकोणत्या जमाती राहतात हे सर्वांना माहीत असेल, कारण मागं एक प्रश्नपत्रिका मी घेतली होती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की मेघालयामध्ये कोणकोणत्या जमाती राहतात। तर गारो, खासी आणि जयंतिया ह्या तीन जमाती मेघालयामध्ये राहतात। हेही तुम्हाला सांगितलेलं आहे मी की या तीन ज्या जमाती आहेत गारो, खासी आणि जयंतिया या तीन टेकड्यांचे सुद्धा नाव आहेत आणि तीन भाषासुद्धा आहेत, हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर हा जो समाज आहे पुरुष प्रधान आहे, परंतु या ठिकाणी
स्त्रियांचे वर्चस्व ज्यादा आहे, म्हणजे मातृत्व प्रधान असं म्हणायला काही हरकत नाही. आता बघा, जी गारो जमात आहे, तर या गारो जमातीचा मुख्य सण कोणता आहे, तर तो वांगला. हा सण ते काय करतात, साजरा करतात, वांगला सण. तर हा सण कधी साजरा करतात, ज्यावेळेस धान्याची कापण होते ना, आपण काढणी म्हणतो, तर हे कापणीचा हंगाम जेव्हा असतो त्यावेळेस हा वांगला सण ते काय करतात, साजरा करतात. त्यानंतर खासी जमात आहे, तर ही कुठं राहते, तर खासी टेकड्यामध्ये राहते. आणि खासी जमातीचं नृत्य कोणतं आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. शात्सुक म्युझियम हे काय त्यांचं प्रमुख नृत्य आहे. त्यानंतर जयंती जमात आहे, तर या जयंती जमातीचा मुख्य सण आहे बेहद खलम. बेहद खलम हा यांचा काय आहे, मुख्य सण आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आता बघूया आपण नागालँडमधील जमाती. तर नागालँडमध्ये कोणकोणत्या जमाती राहतात बघा. त्याच्यामध्ये अंगामी, सेमालोथा या ज्या जमाती आहे, या कोणत्या जमाती आहे, सर्व नागा जमाती आहे. म्हणजे यांचं सामूहिक नाव आहे. आणि यांचा जो सण आहे तो जगप्रसिद्ध सण आहे. कोणाचा, नागा जमातीचा. कोणता आहे, तो हॉर्नबिल महोत्सव. हा त्यांचा काय आहे, जगप्रसिद्ध उत्सव आहे. यांची जी संस्कृती आहे तर ही कशी आहे, योद्धा संस्कृती आहे. म्हणजे लढावई आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ते काय, एक योद्धा समुदाय आहे. आणि यांचं प्रामुख्याने काय, शेती करते आणि स्थलांतरित शेती करतात. कोणती, त्यालाच झूम शेती असं आपण म्हणतो. प्रमुख व्यवसाय त्यांचा काय आहे, स्थलांतरित शेती करतात, म्हणजे झूम शेती असं आपण त्याला म्हणतो. आणि जी अंगामी जमात आहे तर ही कोणत्या ठिकाणी राहते, तर कोहिमा जिल्ह्यात राहते. आणि सेक्रेनी हा यांचा प्रमुख उत्सव आहे. कोणत्या जमातीचा, अंगामी जमातीचा. सेक्रेनी हा उत्सव यांचा प्रमुख उत्सव ते साजरा करतात. स्थलांतरित शेती करतात, म्हणजे स्थलांतरित शेतीची संकल्पना कशी आहे, याची प्रक्रिया काय असते, तर हे काय करतात, जे जंगल आहे या ठिकाणी वन जमीन निवडते आणि त्या जंगलामधले काय करतात, त्या ठिकाणचे झाडं तोडून टाकते. मग ते वाळल्यानंतर त्याला जाळते आणि त्या ठिकाणी काय करतात, शेती करतात. मग जमीन सुपीक करण्यासाठी काय करतात, ती जी जाळलेली राख आहे ती जमिनीत मिसळतात, म्हणजे जमीन सुपीक होते. आणि जेव्हा या जमिनीची सुपीकता कमी होते तेव्हा हे शेतकरी काय करतात, दुसऱ्या जमीन म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुन्हा झाडं तोडतात, पुन्हा ते जाळतात आणि दुसऱ्या ठिकाणी शेती करतात. म्हणजे दुसऱ्या जमिनीवरील लोक जातात. यालाच काय म्हटलं जातं, स्थलांतरित शेती असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. आता बघूया आपण अरुणाचल प्रदेशातील जमाती. आता अरुणाचल प्रदेशामध्ये कोणकोणत्या जमाती आहे बघा. निशी जमाती. निशी जमातीबद्दल आपण माहिती घेऊ. अरुणाचल प्रदेशामधील निशी ही जी जमात आहे तर ही काय आहे, सर्वात मोठी जमात आहे. आणि या निशी जमातीचे पुरुष जे आहेत तर हे काय करतात, डोक्यावर हॉर्नबिल पक्षाच्या चोचीसारखी टोपी घालतात, म्हणजे त्याला वायू असं म्हटलं जातं. आता यांच्यामध्ये हे लोक कशाची पूजा करतात, तर हे लोक डोनी पोलो याची पूजा करतात. डोनी पोलो, डोनी म्हणजे काय, तर सूर्य, आणि पोलो म्हणजे काय, चंद्र. म्हणजे सूर्य आणि चंद्र याची पूजा करतात, म्हणजे त्याला डोनी पोलो असं म्हटलं जातं. नंतर ही जी लोक आहे निशी, पूर्वी शिरछेदासाठी प्रसिद्ध होते, म्हणजे त्यांना नोकटे असं म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी इतरसुद्धा काही जमाती बघा, कोणकोणत्या, अबोर जमाती, मिश्मी जमाती, डाफला जमाती आणि मोनपा जमाती. कुठं, अरुणाचल प्रदेशामध्ये. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. आता कर्नाटकातील जमाती पाहू आपण. कर्नाटकामध्ये कोणकोणत्या जमाती येतात, आदिवासी जमाती. तर बघा, कर्नाटकामध्ये हक्कीपिक्की ही एक जमात आहे, कटुनायक ही एक जमात आहे, जेनुकुरुबा ही एक जमात आहे आणि तोडा ही एक जमात आहे. या कर्नाटकातील जमाती कोणत्या कोणत्या, हक्कीपिक्की, कटुनायकन, जेनुकुरुबा आणि तोडा. तर ही जी हक्कीपिक्की म्हणजे काय असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. हक्कीपिक्की म्हणजे काय, तर हक्की म्हणजे पक्षी आणि पिक्की म्हणजे पकडणारा, त्यालाच हक्कीपिक्की म्हणतात. आणि ही जी जमात आहे तर या लोकांना काय, आयुर्वेदिक औषधी आणि वनस्पतीसाठी प्रसिद्ध, म्हणजे आयुर्वेदिक ज्या वनस्पती आहे किंवा औषधी आहे यांचं यांना काय ज्ञान आहे, हक्कीपिक्की या लोकांना. त्यानंतर कटुनायकन जी जमात आहे तर ह्या जमातीला काय, पल्लव राजवंशाचे वंशज मानले जाते. त्यानंतर आपण बघूया जेनुकुरुबा जमात. म्हणजे ही जी जमात आहे तर ही कशामध्ये माहिर आहे, तर मध गोळा करण्यात तज्ज्ञ आहे. आणि मधजेनू म्हटलं जातं त्यांना, काय, मधजेनू. जेनुकुरुबा म्हणजे काय, मधजेनू, म्हणजे ते मध गोळा करण्यात तज्ज्ञ आहेत. त्यानंतर तोडा जमात आहे.
तर तोडा जमातीबद्दल तर बऱ्याचशा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात की तोडा ही जमात काय आहे, निलगिरी पर्वतरांगेमध्ये राहते आणि म्हशी पाळणे हा त्यांचा काय मुख्य व्यवसाय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. आता बघू आपण केरळमधील जमाती. तर केरळमध्ये कोणकोणत्या जमाती आढळतात? तर इरुला जमात आढळते, त्यानंतर कुरुंबा जमात आढळते आणि कादर ह्या जमाती काय आहे केरळमध्ये आढळणाऱ्या जमाती. आता जी इरुला जमात आहे तर ही काय साप पकडण्यात आणि औषधी वनस्पती गोळा करण्यात कुशल आहे इरुला जमात. त्यानंतर जी कुरुंबा जमात आहे तर हे काय करतात, निलगिरी पर्वतरांगेजवळ राहतात आणि त्यांना पारंपरिक वैद्य मानले जाते, म्हणजे त्यांना सर्व वनौषधीची माहिती आहे, म्हणजे त्यांना वैद्य मानले जाते. आणि कादर जमाती मध आणि फळे यासारखी वन उत्पादने गोळा करणारी एक जमात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. आता बघू आपण सिक्कीम आणि पश्चिम बंगालमधील जमाती. आता सिक्कीममध्ये कोणकोणत्या जमाती आढळतात आणि पश्चिम बंगालमध्ये कोणकोणत्या जमाती आढळतात आणि त्यांचे व्यवसाय काय हे आपण त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर सिक्कीममध्ये बघा लेप्चा आणि भुतिया ह्या दोन जमाती आढळतात. तर लेप्चाची जमाती तर ही सिक्कीम या ठिकाणची काय मूळ रहिवासी जमाती आणि ते स्वतःला काय रॉग म्हणून म्हणतात, रॉग म्हणतात, काय म्हणतात स्वतःला रॉग. त्यानंतर जी भुतिया जमाती तर ही तिबेटी वंशाची लोक आहे आणि हे लामा धर्माचे अनुयायी आहेत. त्यांचा पोशाख जर विचारला तर ते बाखू असून त्यांचा सण कोणता आहे, लोसर आहे भुतिया जमातीचा. त्यानंतर बघूया आपण पश्चिम बंगालमधील जमाती. आता पश्चिम बंगालमध्ये कोणती भूमिज ही जमात आढळते. तरी फिरकल ही त्यांची पारंपरिक युद्धकला आहे. भूमिज जमातीची कोणती युद्धकला पारंपरिक आहे तर फिरकल हे त्याचं उत्तर राहील. आणि मुघल काळात त्यांना काय चुवाड म्हटलं जायचं, म्हणजे हे सुद्धा लोक कसे योद्धे लोक आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑल सिलेक्ट करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा. आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. भेटूया अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.